श्री स्वामी समर्थ भक्त हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्वामी समर्थांचं समाधी मंदिर, बाळप्पा आणि चोळप्पा यांचा वाडा, त्यानंतर वटवृक्ष मंदिर आणि जेवण केलं होतं आपण. त्यानंतर तिथं शिवजयंती होती, ती साजरी केली होती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा मंदिर आणि सोलापूरचं सिद्धेश्वर टेम्पल ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आहे खंडोबा मंदिर. हे अक्कलकोटचं जे बस स्टँड आहे त्याच्या जवळच आहे, बाजूलाच आहे. तर स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते तर 3 दिवसासाठी त्यांचं या खंडोबा मंदिरामध्ये वास्तव्य होते. तर इथं त्यांच्या चरण पादुका पण आहेत स्वामींच्या, आणि हे खंडोबा महाराज आहेत. या अगोदरही मी अक्कलकोटला आली होती, तेव्हा देखील मी व्हिडिओ बनवले होते. तर त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सगळी संपूर्ण माहिती सांगितली आहे. ते व्हिडिओ बघायचे असतील तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची दिली आहे, किंवा इकडे वरही त्याची लिंक तुम्हाला दिलेली असेल, तर तिकडे क्लिक करून तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघू शकतात. त्यानंतर हा पार्ट 2 व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओचा पार्ट 1, पहिला जो पार्ट 1 हा व्हिडिओ आहे त्याची लिंक देखील मी इकडे दिलेली आहे, तर तो जाऊन देखील आपण हा बघू शकतात. आता आम्ही अक्कलकोटवरून निघालो होतो आणि इथं आम्ही सोलापूरला सिद्धेश्वर टेम्पलला पोहोचलो होतो. म्हणजे आम्ही साधारण 3:30 वाजता अक्कलकोटवरून निघालो होतो, 4:30पर्यंत आम्ही इकडे पोचलो. ऊन खूप होतं, त्यामुळे मग आम्हाला ऊसाचा रस दिसला आणि पटकन मग आम्ही त्या दुकानात गेलो आणि तिकडे ऊसाचा रस हा मस्त एन्जॉय केला. 15 रुपयाला हा ग्लास होता. थोडा महाग होता पण ठीक आहे, चालतंय. तर 15 रुपयात ऊसाचा रस खूप छान असा हा लागला. आणि त्यानंतर आम्ही इथं सिद्धेश्वर टेम्पलला गेलो. ह्यावेळेस जेव्हा आम्ही सिद्धेश्वर टेम्पलला गेली होती तर सोमवार होता. मला वाटलं खूप गर्दी असेल, कारण मागच्या वेळेस आम्ही गेलो तेव्हा श्रावण सोमवार होता, तो खूप गर्दी होती, यात्रा देखील भरली होती. पण यावेळेस गर्दी नव्हती, तर मला छान असं फोटो इकडे घेता आले, व्हिडिओ देखील छान असे काढता आले. तर बघा, हा इथं तलाव आहे आणि तलावामध्ये छान असे बदक आहेत, ते पोहत आहेत. त्यानंतर हे मासेमारीसाठी हे लोक बहुतेक जात आहेत. तर खूप छान असं वातावरण होतं इकडे, छान असं तलाव, पक्षी उडत होते, संध्याकाळचं वातावरण होतं, तर खूप छान असं वाटत होतं. निसर्ग एकदम मस्त, म्हणजे निसर्गाचा आनंद मला छान असा घेता आला इकडे. हर महादेव. इकडे आम्ही आलो आहे, तर इकडे बोटिंग आहे, तर आम्ही बोटमध्ये बसण्यासाठी सगळेजण जाणार आहेत. आता बोटची वाट बघतो. मी एक्साइटेड झाले बोटमध्ये जायला.
मस्त आम्ही तिकडे बोटिंग केली आणि संध्याकाळचा सूर्यास्ताचा पण खूप छान असा आनंद घेतला. बघा किती छान असं दृश्य दिसतंय. पाण्यामधून आम्ही मस्त सूर्यास्त हा बघतो आहे. खूप छान असं निसर्गाचा आनंद तिकडे घेता आला आम्हाला. पूर्वी हे सगळं नव्हतं, आता हे सगळं अजून बरंचसं बांधकाम बाकी आहे मंदिराचं. बघा बांधकाम दिसतंय तुम्हाला, चालू आहे अजून. तर बऱ्याच साऱ्या अजून इकडे पुढे जाऊन खूप साऱ्या सोयी देखील आपल्याला बघायला मिळतील. चला फायनली मजा आली सगळ्यांना. मुलांना तर आलीच, मग मोठ्यांना पण छान मजा आली. या बघा इथं सोलापूरच्या या चादरी आहेत, वेगवेगळे हे प्रकार आहेत. इकडे पण आहे. आता बघू आपण त्यांना भाव विचारू. हे कितीला बोलला? 250. हा चांगला आहे याचा कपडा. हा अजून एकच मधल्या ही 500ला जोडी का एक एक कमी होती. असे रुमाल आहेत, पण असे हात रुमाल आहेत. हे सगळे कॉटनचे. हे जे दुकान आहे हे सोलापूर स्टेशन आहे समोर आणि त्याच्या समोरच आहे अगदी. दुकानाचं काहीतरी आहे लाजी, आता काय बालाजी असेल, बालाजी फॅब्रिक. ही घेतली, मी घेतली. शीतलने ही एक घेतली आम्ही. त्यानंतर हा एक कलर घेतला आणि दर्शनाने ह्या 2 घेतल्या. ग्रीन नको बाबा भडकती. तर आमचं अक्कलकोटचं दर्शन हे खूप चांगलं झालेलं आहे आणि आता आम्ही इकडे आलो आहे सिद्धेश्वर टेम्पलला सोलापूरला. तर सोलापूरचं दर्शनही आमचं झालं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन व्हिडिओसाठी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, बाय. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा, बाय बाय. आता आमचा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बालाजी. पांढऱ्या रस्त्याचा एक प्लॅन करा. पांढरा रस्ता प्लॅन करा. आमचा नेक्स्ट व्हिडिओ बालाजी. कुठे जायचं पुढच्या व्हिडिओ? बालाजीला. तिरुपती बालाजी. बालाजी तर आपलीच दिली.